नमस्कार मित्रांनो. तर आपण मागील भागात बघितलं की तारीनीकडून नारळ पडतं आणि सगळे थक्कवून बघत असतात. आता गोंधळ होणार तेवढ्यात डॉक्टर कामत येतो. दया खुर्चीवरून उठतो आणि म्हणतो, अरे ये नाही ये. पद्मिनी म्हणते, बघा माझ्या मुलावर कुठलं संकट नाही आलं पाहिजे हां. कौशिक म्हणते, हो गुरुजी आता काय करायचं. आजी म्हणते, कुणीही काळजी करू नका, प्रत्येक गोष्टीवर तोडगा असतो. गुरुजी आता पुढे काय करायचं ते सांगा. गुरुजी म्हणतात, मोठी सून म्हणून तू पूजा केली आहेस. ब्रह्ममुहूर्तावर समयांची पूजा करायची आणि दिवे लावायचे. ह्या दिवसात तू फक्त दूध आणि फलाहार करायचा. तारीने आता हो म्हणून मान हलवते. गुरुजी म्हणतात, ह्या पूजेमध्ये अजिबात खंड येता कामा नये. ते जर आलं तर कुटुंबावर खूप मोठं संकट येऊ शकतं. संकट म्हटल्यावर कौशिकी खूप हादरते. आता सुमी आजी पण घाबरून बघायला लागते. कौशिकी म्हणते, तारिणी तुला जमेल ना. तारिणी म्हणते, हो ताई. गुरुजी मी ही पूजा करायला तयार आहे. तारिणी पूजा करणार आणि खंड पडणार हे ऐकून सगळ्यांचेच कान टवकारतात. पद्मिनीचा तर चेहराच खुलतो. निशिता, युवराज आणि दिशा बेडरूममध्ये जातात. तारिणीच्या पूजेचा पचका बघून निशीला एवढा आनंद झालेला असतो की ती पुढचे प्लॅन सुरू करते. हसून म्हणते, ब्रह्ममुहूर्तावर तारिणी उठलीच नाही तर. दिशा म्हणते, म्हणजे कौशिकी समोर तारिणीच्या इमेजचा सेयास्को व्हायला हवा. युवराज म्हणतो, म्हणजे एकंदरीत काय, पूजेत खंड पाडायचा. तेवढ्यात आवाज येतो, राईट. आता तिघही बघायला लागतात तर पद्मिनी दारात हजर असते आणि म्हणते, तारिणीची पूजा भंग पावलीच पाहिजे. सगळ्यांना कळू दे मोठा मुलगा आणि मोठी सून किती लायकीची आहे. खरं तर आज पूजेला मला युवराज आणि निशीला बसवायचं होतं, पण काहीच हरकत नाही, जे झालं ते मस्त. आजी म्हणते, तारिणी तुला कळलंय ना गुरुजींनी काय सांगितलं ते. तारिणी म्हणते, हो सुमी, तिथे हे बघ सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. पाठे लवकर उठ आणि पूजा कर. कुठलाही हलगर्जीपणा करू नकोस ना. म्हणते, मला तिच्यावर पूर्ण विश्वास आहे, ती सगळी पूजा व्यवस्थित करणार. आजी म्हणते, हो यात काही शंकाच नाही. कौशिकी कामताने दयाकडे जाते आणि म्हणते, बिचारी तारिणी करू शकेल की नाही काय माहिती. दया म्हणतो, तारिणी ही पूजा नक्की करेल, माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे. डॉक्टर कामत म्हणतात, कौशिकी अगं तू कशाला एवढा त्रास करून घेते, सगळं व्यवस्थित होणार. कौशिकी म्हणते, तसंच व्हायला हवं, नाहीतर गुरुजींनी काय सांगितलं ह्या घरावर संकट येणार. आता कुठे युवराज सुटला, आता आपण रिस्क नाही घेऊ शकत. आणि जे बघितले ना खांडेकरांच्या घरावरच टपू नये. आता तारिणीला टेक्नोचा फोन येतो आणि तो म्हणतो, बॉस आपलं काम झालंय. केदार म्हणतो, तारिणी तू काय सांगत होती. तारिणी म्हणते, केदार मी पूजेसाठी कौशिकी ताईला बोलवायला गेले होते ना, तेव्हा ते फोनवर कोणाशी तरी बोलत होत्या की आपल्यावरचं खूप मोठं संकट टळलंय, नाहीतर युवराज सुटला नसता तर काय झालं असतं. आता काही झालं तरी युवराज परत हाती नाही लागला पाहिजे. तारिणी म्हणते, केदार त्या कुणाशी बोलत असतील. केदार म्हणतो, सांगता येत नाही. तारिणी म्हणते, केदार त्या ज्या पद्धतीने मला जीव लावतात ना आणि माझी काळजी घेतात ना, तेवढं मला टेन्शन येतं. या सगळ्यामागे कौशिकी ताई असल्या तर. आणि तू बघितलं का त्या फोनवर बोलल्या आणि कामत काका आले. तुला असं वाटत नाही केदार या दोघांचं नक्कीच काहीतरी कनेक्शन आहे. इकडे नेहमीप्रमाणे जे येते आणि म्हणते, आज काही बातमी. सगळे नाही म्हणून मान हलवतात. जे म्हणते, तारिणी टीमकडे कुठलीच न्यूज नाही. असं कधी होईल का तारिणीने सांगितलंय जेला काही सांगू नका. हे बघा तू माझ्यापासून किती लपवायचा प्रयत्न केला तरी जेला कळणार. जे जो विचार करते तेच घडतंय. आता तारिणीची टीम एकमेकाकडे बघायला लागते. जे म्हणते, काय झालं. तारिणी मॅडमने सांगितलं जेला सांगायचं नाही, आता काय करायचं हाच विचार चालू आहे ना. फतिमा म्हणते, नाही मॅडम आज तारिणी मॅडमची पूजा आहे, त्यामुळे खास काही नाही घडलं. जे म्हणते, पूजा चांगली गोष्ट आहे, करू द्या तारिणीला पूजा करू द्या, आपण काम करूया. बरं काही बातमी कळाली तर कळवा मला. तुम्हाला काय वाटतं, कौशिकी, कामत काका या पद्मिनी यामधून गुलाबबरोबर कोणाचे संबंध असतील आणि दया आणि चेतनाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.